नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 9 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीवरील प्रश्न बघणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न बघू. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी 8 एप्रिल 2026 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव. तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण जनतेला त्यांच्या उंबरठ्यावर दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. आणि या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि आरोग्य संस्थांना 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. तर यामध्ये केवळ उपचारांवरच नव्हे तर स्वच्छता, शुद्ध पाणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाईल. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य दिनानिमित्त कोणत्या नवीन अभियानाचा शुभारंभ केला? तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो. तर त्या अभियानाचं नाव आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. स्पेनमधील ग्रॅनाडा येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या जोडीने सुवर्ण पदक जिंकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला? तर याचे उत्तर आहे पलक आणि मुकेश नेलावल्ली. तर पलक आणि मुकेश नेलावल्ली यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तर या जोडीने अंतिम फेरीत 887.7 गुण मिळवले, जो एक नवीन जागतिक विक्रम आहे आणि ज्युनियर जागतिक विक्रम ठरला आहे. चला तर आपण पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र एसटी बसचा प्रवास अधिक डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी कोणत्या नवीन स्मार्ट कार्डचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे NCMC स्मार्ट कार्ड. NCMC स्मार्ट कार्ड. द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आधारित स्मार्ट कार्डचे लोकार्पण करण्यात आले. हे कार्ड आधार कार्डशी संलग्न आहे, ज्यामुळे प्रवासातील सवलतींचा लाभ मिळवणे अधिक सोपे होईल. तर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग अशा 31 सामाजिक घटकांना या कार्डचा फायदा होणार आहे. या एकाच कार्डमुळे एसटी सोबतच इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही प्रवास करणे सुलभ आणि पारदर्शक होईल. तर महाराष्ट्र एसटी बसचा प्रवास अधिक डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी कोणत्या नवीन कार्डचे लोकार्पण करण्यात आले? तर याचा आहे NCMC स्मार्ट कार्ड. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो. NCMC स्मार्ट कार्ड कशाशी रिलेटेड आहे असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्र एसटी बसचा प्रवास अधिक डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून अधिकृतपणे अधिसूचित केले आहे? त्याचे उत्तर आहे अमरावती. आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी आहे अमरावती. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. हा परीक्षेत येऊ शकतो. कायदा आणि न्याय मंत्रालयाने अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून अधिसूचित केले आहे. यासाठी संसदेने आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा कायदा 2026 मंजूर केला. यास राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे. या निर्णयामुळे मागील सरकारने प्रस्तावित केलेली 3 राजधान्यांची योजना रद्द झाली आहे. पुढील प्रश्न बघू. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी एप्रिल 2026 मध्ये कापड उद्योगाशी संबंधित कोणता अहवाल प्रसिद्ध केला? तर याचे योग्य उत्तर आहे मार्केट फॉर टेक्सटाईल अँड क्लोथिंग अँड नॅशनल हाऊसहोल्ड सर्वे 2024. तर एप्रिल 2026 मध्ये कापड मंत्री गिरिराज सिंह यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार देशांतर्गत मागणी 2010 मध्ये 4.89 लाख कोटी रुपयावरून 2024 मध्ये 14.95 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तर प्रति व्यक्ती कापडाची मागणी 2010 मधील 2119 रुपयावरून 2024 मध्ये 6066 रुपये झाली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता अहवाल प्रसिद्ध केला केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी? तर मार्केट फॉर टेक्सटाईल अँड क्लोथिंग नॅशनल हाऊसहोल्ड सर्वे 2024. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये साजरा करण्यात आलेला जागतिक आरोग्य दिनाची थीम काय आहे? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर त्याची थीम आहे
टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स हा एक परीक्षे दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. तर 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस म्हणून जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. तर याची थीम आहे टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. आणि याच निमित्ताने फ्रान्समधील लिओन येथे इंटरनॅशनल वन हेल्थ समिट देखील आयोजित करण्यात आले. पुढील प्रश्न बघू. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या अपुऱ्या भांडवलामुळे महाराष्ट्रातील कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला? याचे उत्तर आहे शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे, भांडवल कमी असल्यामुळे 6 एप्रिल 2026 रोजी पासून ही बँक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बँक बंद झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला DICGC कडून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचा विमा दावा मिळू शकेल. तर मित्रांनो, आपण जे आता प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर 8 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याचा उद्देश आहे ग्रामीण आरोग्य सक्षम करणे. तर या अंतर्गत आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांना 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात येतील. तर शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकचा RBI कडून परवाना रद्द करण्यात आला. तर कापड उद्योगाची देशांतर्गत मागणी 2024 पर्यंत 14.15 लाख रुपये कोटी आहे. तर आधारशी संलग्न हे जे NCMC स्मार्ट कार्ड हे 31 सामाजिक घटकांना डिजिटल आणि सुलभ प्रवासाची सोय करून देणार आहे. तर हे ST प्रवासासाठी हे NCMC कार्ड वापरण्यात येईल. तर पलग आणि मुकेश नेलावली यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये 487.7 गुण मिळवून सुवर्ण पदक जिंकले. नेमबाजीत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तर केंद्र सरकारने अधिकृतपणे अमरावतीला राज्याची एकमेव राजधानी म्हणून अधिसूचित केले. तर मित्रांनो, कसे वाटले आजचे तुम्हाला प्रश्न? तर आजचे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.